सोंगाड्या प्रख्यात लेखक वसंत सबनीस यांचे वगनाट्य विच्छा माझी पुरी करा रंगमंचावर तुफान गाजलेले होते। त्यातून भूमिका करीत असतानाच बाजी पेंढारकर यांचा तांबडी माती हा चित्रपट त्या कलाकारास मिळाला। जिद्द आणि दैवी देणगी असलेला कलाकार कामाक्षी पिक्चर्स ही संस्था काढता झाला। पहिला स्वनिर्मित चित्रपट पडद्यावर झळकला। अलोट गर्दीत हा सोंगाड्या लोकांना मनमुराद आनंद देत गेला। प्रेक्षकांनी अक्षरशः सोंगाड्या डोक्यावर उचलून घेतला। रौप्य महोत्सव करीत या सोंगाड्याची मराठी चित्रपट विश्वात घोडदौड सुरू झाली। पांडू हवालदार मध्ये तर अशोक सराफ आणि सोंगाड्या यांची जोडी धमाल करीत गाजली। राम राम गंगाराम, एकटा जीव सदाशिव असे एकापेक्षा एक 16 मराठी सरस चित्रपट सोंगाड्याने पडद्यावर आणले। सलग 9 चित्रपट रौप्य महोत्सवी करणारा तो एकमेव निर्माता, दिग्दर्शक, लेखक आणि कलाकारही होता। दादा कोंडके सेन्सॉर बोर्डाशी वाद, कमरेखालचे विनोद म्हणून त्यांच्यावर होणारी टीका सहन करीत तमाम मराठी चित्रपट रसिकांना हसवत ठेवणं हा माझा उद्देश आहे असे ठामपणे सांगत चित्रपट निर्माण करणारा दादा एक वादग्रस्त व्यक्तिमत्व, एक उत्कृष्ट हजरजबाबी कलाकार, उत्तम गीतकार आणि अर्धी चड्डी आणि तिची लोंबणारी नाडी, डोक्यावर टोपी, चेहऱ्यावर हसू घेऊन एकदा का हा सोंगाड्या उभा राहिला की मग त्याचेच साम्राज्य असायचे। मराठी सृष्टीमध्ये स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करणारा, गेली सांगून ज्ञानेश्वरी माणसा परास मेंढर बरी असं सांगणारा हा कृष्णा कोंडके उर्फ दादा आजच्या 14 मार्चचे दिनी 1998 साली या जगाचा निरोप घेता झाला। कलामंच किरण येवलेकर यूट्यूब तर्फे या महान कलाकाराला मानाचा मुजरा। धन्यवाद मित्रांनो। लेखक होते आमचे मित्र श्री सुहास कुलकर्णी चिंचवड। आपल्याला आवडल्यास नक्की लाईक करा, इतरांना शेअर करा आणि अजून जर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा। धन्यवाद।